श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 71वा सर्ग वाचूया. कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण 71वा सर्ग वाचूया. अगस्त्यांचे हे अत्यंत अद्भुत वचन ऐकून श्री रघुनाथांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष गौरवभाव उत्पन्न झाला आणि त्यांनी विस्मित होऊन पुन्हा त्यांना विचारले, भगवन, हे भयंकर वन जिथं विदर्भ देशाचा राजा श्वेत घोर तप करीत होता ते पशुपक्षी रहित का बरं झालं होतं? तो विदर्भ राजा त्या सुनसान निर्जन वनात तप करण्यासाठी का बरं गेला होता हे मी यथार्थ रूपानं ऐकू इच्छितो. श्रीरामांचे कुतूहलयुक्त वचन ऐकून ते परम तेजस्वी महर्षी पुन्हा पुढे सांगू लागले. ते म्हणाले, श्रीरामा, पूर्वकाळच्या शतयुगातली घटना आहे. दंडधारी राजा मनू या भूतलावर राज्य करीत होता. त्याला एक श्रेष्ठ पुत्र झाला. त्याचं नाव इक्ष्वाकू. राजकुमार इक्ष्वाकू आपल्या कुलाला आनंदित करणारा होता. आपल्या त्या तसेच ज्येष्ठ दुर्जय पुत्राला भूमंडलाच्या राज्यावर बसवून मनू त्याला म्हणाला, मुला, तू भूतलावर राजवंशाची सृष्टी कर. रघुनंदना, पुत्र इक्ष्वाकून पित्यासमोर त्याचप्रमाणे करण्याची प्रतिज्ञा केली. त्यामुळं मनू खूप संतुष्ट झाला आणि आपल्या पुत्राला म्हणाला, परम उदार पुत्रा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू राजवंशाची सृष्टी करशील यात शंका नाही. तू दंडाद्वारे दुष्टांचं दमन करीत प्रजेचं रक्षण कर, परंतु निरपराध असताना कुणालाही शासन करू नकोस. अपराधी माणसावर जो दंड प्रयोग केला जातो तो विधिपूर्वक दिलेला दंड राजाला स्वर्गलोकी पाठवितो. म्हणून पुत्रा, तू दंडाचा समुचित प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील राहावंस. असं करण्यानं तुला जगात परमधर्माची प्राप्ती होईल. अशा प्रकारे पुत्राला मोठा संदेश देऊन मनू समाधिस्थ होऊन मोठ्या आनंदाने सनातन ब्रह्मलोकी निघून गेला. तो ब्रह्मलोकवासी झाल्यावर अमित तेजस्वी राजा इक्ष्वाकू अशा विचारात पडला की मी कशा प्रकारे पुत्रोत्पत्ती करावी. मग यज्ञ, दान आणि तपस्या रूप विविध कर्मांनी धर्मात्मा मनूने 100 पुत्र उत्पन्न केले. ते देवकुमारांप्रमाणे तेजस्वी होते. तात रघुनंदना, त्यांच्यातल्या जो सर्वात धाकटा पुत्र होता तो मूढ आणि विद्याहीन होता, म्हणून आपल्या मोठ्या भावाची सेवा करीत नव्हता. याच्या शरीरावर निश्चितपणे दंडपात होईल असा विचार करून पित्याने त्या मंदबुद्धी पुत्राचे नाव दंड ठेविले. श्रीरामा, शत्रुदमन नरेशा, त्या पुत्राला योग्य दुसरा एखादा भयंकर देश दृष्टीला न पडल्यामुळे राजाने त्याला विंध्य आणि शैवल पर्वतांच्या मधले राज्य दिले. श्रीरामा, पर्वताच्या त्या रमणीय तटप्रांताचा दंड राजा झाला. त्याने आपल्याला राहण्यासाठी एक मोठेच अनुपम आणि उत्तम नगर वसविले. प्रभो, त्याने त्या नगराचे नाव ठेविले मधुमंत आणि उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या शुक्राचार्यांना आपला पुरोहित केले. अशा प्रकारे स्वर्गात जसा देवराज तसा भूतलावर राजा दंड झाला. त्याने पुरोहिताच्या सहाय्याने धष्टपुष्ट मनुष्यांनी भरलेल्या त्या राज्याचे पालन केले. त्यावेळी तो महामनस्वी महाराजकुमार तसेच महान राजा दंड शुक्राचार्यांसमवेत आपल्या राज्याचे जसे स्वर्गात देवराज इंद्र देवगुरु बृहस्पती समवेत आपल्या राज्याचे पालन करतो,
तसे पालन करू लागला. महर्षी कुंभज श्रीरामांना इतकी कथा सांगून पुन्हा तिचा पुढला भाग सांगू लागले. ते म्हणाले, ककुस्त, त्यानंतर राजा दंडानं मन आणि इंद्रिय काबूत ठेवून खूप वर्षपर्यंत इथं अकंटक राज्य केलं. त्यानंतर एकदा कधीतरी राजा मनोरम अशा चैत्र मासात शुक्राचार्यांच्या रमणीय आश्रमात आला. तिथं शुक्राचार्यांची सर्वोत्तम सुंदर कन्या वनप्रांतात हिंडत होती. तिच्या रूपाला या भूतलावर कुठंच तुलना नव्हती. राजा दंडाने तिला पाहिले. कुंभजांनी आख्यान चालू ठेविले. तिला पाहताच तो दुर्बुद्धी राजा कामदेवाच्या बाणांनी घायाळ होऊन तिच्यापाशी गेला आणि त्या घाबरलेल्या कन्येला म्हणाला, सुश्रोणी, तू कुठून आलीस? शुभे, तू कुणाची कन्या आहेस? शुभानने, मी कामविव्हळ झालो आहे म्हणून तुझी ओळख करून घेऊ इच्छितो. मोह उन्मुक्त होऊन तो कामी राजा जेव्हा अशा प्रकारे विचारू लागला तेव्हा भृगु कन्येने विनयपूर्वक त्याला उत्तर दिले. ती म्हणाली, राजेंद्रा, तुला हे ठाऊक असायला पाहिजे की मी पुण्यकर्मा शुक्रदेवांची ज्येष्ठ कन्या आहे. माझं नाव अरजा आहे. मी याच आश्रमात राहते. राजन, बलपूर्वक मला स्पर्श करू नकोस. मी पित्याच्या अधीन राहणारी कुमारी कन्या आहे. राजेंद्रा, माझे पिता तुझे गुरु आहेत आणि तू त्या महात्म्यांचा शिष्य आहेस. नरश्रेष्ठा, ते महातपस्वी आहेत. जर ते कुपित झाले तर तुला मोठ्या घोर विपत्तीत पाडू शकतील. जर तुला दुसरं काही काम नसेल, तू मला आपली पत्नी बनवू इच्छित असशील तर धर्मशास्त्रोक्त सन्मार्गानं जाऊन माझ्या महातेजस्वी पित्याजवळ मला मागणी घाल. अन्यथा तुला आपल्या स्वेच्छाचाराचं मोठं भयानक फळ भोगावं लागेल. माझे पिता आपल्या क्रोधाग्नीनं सारं त्रैलोक्य देखील दग्ध करू शकतात. तेव्हा सुंदर अंगाच्या नरेशा, तू बलात्कार करू नकोस. तू याचना केलीस तर माझे पितृदेव मला निश्चितपणानं तुझ्या हाती सोपवतील. जेव्हा अरजा याप्रमाणे बोलत होती त्यावेळी कामाधीन झालेल्या दंडाने मदोन्मत्त होऊन दोन्ही हात शिरावर जोडले आणि तो म्हणाला, सुंदरी, कृपा कर, वेळ घालवू नकोस. वरानने, तुझ्यासाठी माझे प्राण व्याकुळ झाले आहेत. तुझी प्राप्ती करून घेतल्यावर माझा वध झाला किंवा मला अत्यंत दारुण दुःख प्राप्त झालं तरी मला त्याची चिंता नाही. भिरुते, मी तुझा भक्त आहे. अत्यंत व्याकुळ झालेल्या त्या सेवकाचा स्वीकार कर. असे म्हणून त्या बलवान नरेशाने त्या भार्गव कन्येला बलपूर्वक आपल्या दोन्ही बाहूंनी मिठी घातली. ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी तडफड करू लागली. तरीही त्याने आपल्या इच्छेनुसार तिच्याशी समागम केला. तो अत्यंत दारुण आणि महाभयंकर अनर्थ करून दंड मग लगेच आपल्या उत्तम नगरीला मधुमंत नगरीला निघून गेला. अरजा देखील भयभीत होऊन रडतच आश्रमाजवळ आपल्या देवतुल्य पित्याची वाट पाहू लागली. इथे 71वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 72वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.